नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेतकरी कर्जमाफी, दुधाला भाव, मराठा आरक्षण अशा विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. सरकार लवकरात लवकर मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने यावेळी देण्यात आला. निवडणुकीच्या प्रचारात सरकारच्या वतीने शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 8 महिने होऊनही सरकारने आश्वासन पूर्ण केलं नाही. म्हणून सरकारला जाग यावी यासाठी संभाजी ब्रिगेड आज महाराष्ट्रभर आंदोलन करत आहेत. सरकार मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलाय. मराठा समाजाच्या होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला आहे. निवडणुकीच्या दरम्यान मताची चोरी झाली आहे, म्हणून महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, राजश्री शिंदे, सुदाम बोर्डे, निलेश बोर्डे, श्याम जरे, राजेंद्र काटकर, सुयोग धस, अरविंद गेरंगे, अतुल लहारे, रावसाहेब काळे, सुयोग धस, सुनील जगताप, संतोष आरडे, अभिजित सोनवणे, लक्ष्मण गायके, गौरव मेहत्रे, महेश दानवे, बाबासाहेब बोर्डे, श्रीधर शेलार, योगेश खिंडके, सोमनाथ गोपाळे, विठ्ठल देठे यांच्यासह संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने लक्षवेध आंदोलन करत आहोत. हा लक्षवेध याच्यासाठी आहे की या आंदोलनामध्ये आम्ही ज्या काही सर्व मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व देवेंद्र फडणवीस साहेबांनी सत्तेत येण्या अगोदर स्वतः मागण्या केलेल्या होत्या. त्याच्यातला साधा विषय जर आपण पाहिला की 2024च्या विधानसभे अगोदर त्यांनी प्रचारात सांगितलं होतं की सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करेल. सत्तेत येऊन आता 8-9 महिने झालेत, अद्याप त्यांनी तो निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आमची संभाजी ब्रिगेड त्यांचं लक्ष वेधू इच्छित आहे की तुम्हीच जाहीर केलेलं आहे तर शेतकऱ्यांना आता कर्जमाफी द्या. 2013-14 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यामध्ये सोयाबीन यात्रा काढली होती आणि 12 वर्षापूर्वी मागणी केली होती की सोयाबीनला 8,000 रुपये दर द्या. त्यावेळेस 4,000 रुपये दर होता. देवेंद्रजी, आमची मागणी हीच आहे की 12 वर्षापूर्वी जो दर आहे तो आजही सोयाबीनला तोच दर आहे. त्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर तुम्ही जी मागणी केली होती 8,000ची, ती 8,000ची मागणी पूर्ण करा. शेतकरी दुधाचा व्यवसाय करतोय आणि तुम्ही विधानसभेत मागणी केली होती 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी की दुधाला 70 रुपये दर दिला पाहिजे. आमची तीच मागणी आहे की या दुधाला 70 रुपये दर द्या आणि हे भेसळयुक्त दूध बंद करा. आमच्या शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि दूध सेवन करणारा आमचा सगळा सर्वसामान्य समाजही अडचणीत आलेला आहे. आणि आमची पुढची मागणी अशी आहे की या निवडणूक आयोग आणि ईव्हीएम वरती सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही. एका संस्थेने सर्वे केलेला आहे, 19 राज्यात 100 लोकसभा आणि 400 विधानसभेमध्ये 72% लोकांनी सांगितले आमचा निवडणूक आयोग आणि ईव्हीएम विश्वास नाही. म्हणून संभाजी ब्रिगेड अधिकृत मागणी करते, लक्ष वेधतंय की हे ईव्हीएम बंद करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. जर तुमचं याने लक्ष वेधून जर जाग येत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड रस्त्यावरची तीव्र लढाई लढणार आहे. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन आता 7-8 महिन्याचा कालावधी उलटलेला आहे. सातत्यानं कर्जमाफीची मागणी होती. मुळात निवडणुकीमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्जमाफीची मागणी केल्यापासून सातत्यानं अनेकदा आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या. महाराष्ट्रामध्ये आज दररोज 3 शेतकरी सरासरी आत्महत्या करतायत आणि याचं प्रमाण वाढत चाललंय. आणि यावर सत्ताधारी म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी बोलतायत की बा आम्ही कुठं नाही म्हणतोय, आम्ही देतो, ही चेष्टा केल्यासारखं, टिंगल केल्यासारखं ती लोक बोलतायत. आमची मागणी आहे की तुम्ही तात्काळ सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. काल परवा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या नेवासी तालुक्यात वडुले इथं बाबासाहेब सरोदे ह्या आमच्या सहकारी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज माफी होत नाही, कर्जाच्या विळख्यात तो सापडला आणि दुर्दैवानं त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली. माझी तमाम शेतकऱ्यांना, नगर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, आता आत्महत्या करू नका. संभाजी ब्रिगेड आपल्या पाठीशी आहे. तसे देत नाही ते संभाजी ब्रिगेड निश्चितपणे पाहिल. हे काय सांगते देऊ कुठं नाही म्हणतो, आता तुमचा बाप दिल्याशिवाय राहणार नाही. संभाजी ब्रिगेड मैदानात उतरलेलं आहे. कर्जमाफी बरोबरच आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, सतत झुलवत ठेवण्याचं काम केलं जातं. मराठा आणि मराठा विरोधी ओबीसी हा संघर्ष निर्माण केला जातो. हा संघर्ष निर्माण करणारी ही सत्ताधारी मंडळीच आहेत. मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाची मागणी घेऊन फिरतायत. सातत्यानं त्या आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगानं ते सातत्यानं धडपडतायत, प्रयत्न करतायत. अतिशय मोठा त्याग त्यांचा आहे. असं असताना सुद्धा जरांगे पाटलाला बदनाम करण्याचं घाणेरडं कृत्य सत्ताधारी मंडळीकडनं होते.
सातत्यानं मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करून त्यामध्ये जरांगे पाटलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे मराठा समाजाला किती दिवस सहन करायचं? मुळात सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे की मराठा ओबीसी संघर्ष होणार नाही, तेढ होणार नाही, अशा पद्धतीचा प्रश्न हा निकाली काढला पाहिजे. मराठ्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ओबीसी बांधवांवरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणं ही जबाबदारी सरकारची आहे. सरकार म्हणून त्यांनी ती प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्याचबरोबर धनगर आरक्षणाच्या बाबतीत अनेक नेते धनगर आरक्षणाच्या माध्यमातून मोठे झाले, त्यामध्ये तो आके असेल, तो पडळकर असेल, परंतु आज रोजी हे धनगर समाजाच्या कुठल्याही आरक्षण असेल किंवा धनगर समाजाच्या व्याथावर हे लोक बोलत नाही. ते नको तिथल्या गोष्टीवर नको त्या पंचायतीकडे बोंबलत हिंडतायत आणि त्याचा टीआरपी वाढवून घेतायत. त्यामध्ये ते कुणाचे दलाल म्हणून काम करतायत हे सर्व महाराष्ट्र पाहतोय. परंतु संभाजी ब्रिगेड मात्र त्या धनगर समाज बांधवांनाही वाऱ्यावर सोडणार नाही. धनगर समाज बांधवांच्या व्यथा आणि त्यांच्या आरक्षणाची भूमिका जी आहे त्या बाबतीतही सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे. तोही प्रश्न निकाली काढला पाहिजे. या समाजामध्ये या राज्यामध्ये तेढ होणार नाही हे सोडून या ठिकाणी या राज्यामध्ये सातत्यानं जातीय तेढ, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारचेच काही बगल बच्चे करतायत. कोणी पत्ती कळताय तर कोणी काय कुठाने करताय, काय शेतकऱ्यांविषयी बोलतायत. हे लाज लज्जा शरम सोडून चाललेलं वर्तन, कोणी डान्स बारचे तिथं नाचतंय, काय काय कुठाने करतंय, ह्या सगळ्या गोष्टींबाबतीत मुख्यमंत्री महोदय आपण अतिशय म्हणजे RSSच्या याच्यातून मुशीतनं तयार झालेले आहात. आश्चर्य वाटतं, ज्या RSSच्या मुशीत नितीनजी गडकरी तयार झाले तिथंच पंत तुम्ही तयार झाले, पंत तुम्ही काही करायला लागले. परंतु आज आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून नितीन गडकरींबद्दल अतिशय आदराने बोलतो, आदराने व्यक्त करतो की त्या माणसाचा थोडा आदर्श घेऊन पंत आपण काहीतरी काम करा, शेतकऱ्यांसाठी काम करा, ही भूमिका घेऊन आज आम्ही या ठिकाणी लक्षवेध आंदोलन करतोय. आपल्याच घोषणांच्या अनुषंगाने लक्षवेध आंदोलन करून भविष्यामध्ये आज हे लक्षवेध केलंय, भविष्यात शेतकऱ्यांच्या समस्या प्रश्न यावर जर आपण यथोचित निर्णय घेतले नाही, तत्काळ निर्णय घेतले नाही, निश्चितपणे संभाजी ब्रिगेड आक्रमण होईल. 4 दिवसापूर्वी आमच्या बाबासाहेब सरोदेंनी आत्महत्या केली, ही वेदना आमच्या काळजामध्ये मुख्यमंत्री मध्ये प्रचंड प्रकर्षानं बसलेली आहे. गेल्या 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्या प्रशासनाचाही माणूस तिथं जात नाही किंवा भेट देत नाही. हे दुर्दैव आहे. आपण भेट द्या, नका देऊ, तुम्ही भेट द्या म्हणून आमच्या बाबासाहेबांनी आत्महत्या केलेली नाही. बाबासाहेबांनी बलिदान दिले ते तमाम शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी, शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी, आणि या बाबतीतला निर्णय संभाजी ब्रिगेड घेतल्याशिवाय राहणार नाही. तीच श्रद्धांजली आमच्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बाबासाहेबांना असेल. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.